आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. अश्रूच यार माझा मदिरे समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थ म्हणतो तो बेईमान आहे, तो बेईमान आहे. गावच्या हितासाठी नेहमीच अविरतपणे श्रमावं लागतं, राबून कष्टून दमावं लागतं. दमून भागून थकलो कितीही तरी एक संगतीने गावच्या नावासाठी पुन्हा पुन्हा सर्वांनीच अथकपणे श्रमावंच लागतं. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे आपलं ग्रामपंचायत वैगावच्या अधिकृत यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्रमदान म्हणजे गावच्या विकासाच्या दृष्टीनं जणू जीव की प्राण. गावच्या एकात्मतेचा कणा म्हणजे श्रमदान. आणि श्रमदानाच्या माध्यमातून वैगावकर ग्रामस्थांनी वायू स्वच्छता चषक आणि माझी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या हातात हात घेऊन सादाला प्रतिसाद देत राबवलेल्या सार्वजनिक स्वच्छता श्रमदानाचा व्हिडिओ आपणासमोर आम्ही सादर करीत आहोत. या व्हिडिओमधून आपण गावच्या सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, सार्वजनिक इमारतींची स्वच्छता, त्याचबरोबर मंदिर परिसर स्वच्छता, नेड्याप स्वच्छता आणि पुनरुज्जीवन, प्लास्टिक संकलन, त्याचबरोबर शेवटी मेडिक्लोरियम वितरण या संदर्भातील राबवण्यात आलेल्या श्रमदानाची किंवा उपक्रमाची दृश्ये पाहणार आहोत. या श्रमदानासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, आबालवृद्धांचा सहभाग होता. आणि या श्रमदानाचा हेतू सार्वजनिक स्वच्छतेसोबतच प्लास्टिक संकलन आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन किंवा विल्हेवाट असाच होता. तसा श्रमदान हा आमच्या वैगाव गावचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्र उत्सव किंवा तत्सम अनेक कार्यक्रमाची पूर्वतयारी ही श्रमदानानेच होत असते. परंतु आज पावसामुळे थोडी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील विक्रमी उपस्थितीमध्ये हे स्वच्छता श्रमदान पार पडले. या श्रमदानाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, श्री काळभैरवनाथ मंदिर परिसर आणि ग्रामपंचायत वैगाव परिसर सोबतच रस्त्याच्या दुतर्फाची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील नेड्याप व त्यांच्या सभोवतालची स्वच्छता करून ते पुनरुज्जीवित करण्यात आले. या श्रमदानाने एका नवीन पर्वाची सुरुवात झाली असंही म्हणायला हरकत नाही. कारण या श्रमदानामध्ये सर्वच ग्रामस्थ, माता भगिनी, त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी आणि एरवी काठीचा आधार घेतल्याशिवाय ज्यांना चालता येत नाही असे वृद्ध ग्रामस्थ सुद्धा आवडीने मोठ्या उत्साहात इतरांसोबत आपापली जबाबदारी ओळखून या श्रमदानामध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. रविवारी मिळालेल्या सुट्टीचा आनंद न घेता हे शाळकरी विद्यार्थी श्रमदानामध्ये आपला खारीचा वाटा उचलून ग्रामस्थांना मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजच्या श्रमदानाची विशेष बाब म्हणजे, उल्लेखनीय बाब म्हणजे आमचा बंधुतुल्य मित्र मंगेश विष्णू वाडकर याचा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भीषण अपघात झालेला असताना तो आता रिकव्हरीसाठी गावाला आहे. तो सुद्धा आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून या श्रमदानात सामील झाला. यापेक्षा
या श्रमदानाचे कोणते असे विशिष्ट वर्णन करणार? आम्हा वैगावकर ग्रामस्थांसाठी श्रमदान हा अत्यंत जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा विषय आहे हे आपल्याला हा व्हिडिओ पाहत असताना लक्षात आलेच असेल. स्वच्छता श्रमदानानंतर ग्रामपंचायत वैगाव या ठिकाणी मेडिक्लोरचे वाटप झाले आणि या श्रमदानाची सांगता झाली.